आम्ही प्लॉट घेताना आम्हाला सांगण्यात आले होते की ते रोड, रस्ते, नाली, लाईन संपूर्ण सुविधा करून देण्यात येणार म्हणून. आता पाहिलं तर आज इथे 2 ते 3 वर्ष झाले, आम्हाला कोणत्याही इथे सुविधा नाही. आता आम्हाला घर बांधून राहायचं होतं, मात्र इथे कोणत्याही सुविधा नसल्यामुळे आम्ही तिथे भाड्याने राहत आहे, भाड्याने पैसे देत आहे. आमचे पैसे व्यर्थ जात आहे आणि आता कोणाला दाद मागावायची आम्हालासुद्धा समजायला येत नाही आहे. कोणाकडे जाऊ, ग्रामपंचायतीकडे गेलं तर ते बोलतात की टाऊन प्लॅनर तिकडे जा, आमच्याकडे काही नाही. मग आम्ही टॅक्स देतो ग्रामपंचायतीला, तर आम्ही कोणाला बोलायचं. आता सरकारने कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर. पेपरला तर वारंवार येत असतात की अशा लोकांवर कारवाई होणार, त्यांना निलंबित करण्यात येणार. मात्र इथे पाहिलं तर काहीच नाही. संपूर्ण लेआउट तुम्ही पाहू शकता की कोणत्याही सुविधा नसताना 2020-21चं लेआउट आहे ते, आणि काही त्याच्यामध्ये फॅसिलिटीज नाही. DP नाही, लाईन नाही, रोड नाही, नाली नाही. तिथे राहायचं कसं, जायचं कसं, आमच्यापुढे हा प्रश्न आलेला आहे आता. काय नाव तुमचं? माझं नाव गोविंद जाधव. जनतेला आव्हान हेच राहील की ज्या ठिकाणी संबंधित लेआउट मालकाने लेआउट जर विकसित केला असेल, त्या विकसित केलेल्या लेआउटमध्येच आपण प्लॉट खरेदी करावी. ज्या ठिकाणी विकसित केलेलं नाही आहे, नुसती जमीन पडून आहे, जरी मंजुरी असली तरी अशा ठिकाणी आपण प्लॉट घेऊ नये, खबरदारीचा उपाय म्हणून.